वा रे वा. जरा तुम्ही पण ते व्यवस्थित चेक करा व्यवस्थित की वस्तुस्थिती परिस्थिती काय आहे आपल्या ती. चौकशीची मागणी करतायत ते सीबीआय ईडी अँटी करप्शन जिकडनं ही चौकशीची कधी पण त्यांनी करावी. कुठल्याही चौकशीला सामोरं कुठल्याही जाणार. कुठल्याही कुठल्याही चौकशीला आम्ही सामोरं जायला तयार आहोत. पण काय आठवतं तुम्हाला कुठला व्हिडिओ आहे कारण मर्ज केला तुम्ही म्हणताय की कुठला? अरे आता एवढा पैसा जर माझ्याकडे असता तर मी मगाशीच सांगितलं असतं. आम्ही नावाने शेठ पैशाने शेठ नाहीये. मनाने आम्ही गरिबांचे शेठ आहोत. लक्षात आलं का? त्यामुळे तो भाग वेगळा आहे. त्यांचा धंदा बिझनेस ते मोठी लोक आहेत. त्यांच्या पीएनपी बीएनपी सगळं आहे. रायगड बँक आहे त्यांच्याकडं, बंदर आहे, सगळं आहे त्यांच्याकडं. त्यांच्याकडे ते असू शकतं. आमच्याकडे तसं काही नाही आहे. पण ठीक आहे. तुम्ही माझ्या 40 वर्षाच्या मी पंचायत समितीचा अपक्ष सदस्य, 2 वेळेला जिल्हा परिषद सदस्य, 2 वेळा माझी पत्नी सदस्य, 4 वेळेला सतत आमदार, आता मंत्री आहे. त्यामध्ये एखादा तरी ओरखड आमच्यावरती दाखवावा त्यांनी की बा कुठं आम्ही काही गलत बात केलेली आहे की नाही. पण ठीक आहे. आता विरोधकांना काहीच जर नसेल, कारण आता तसं जर पाहायला गेलं तर शेतकरी कामगार पक्ष हा जिल्ह्यातून हद्दपार होत चाललेला आहे. आज जर आपण परिस्थिती पाहिली, एक वेळ वेगळी होती की एक नंबरचा पक्ष जर आमच्या जिल्ह्यात पाहिला तर शेतकरी कामगार पक्ष म्हणून नावारूपाला होता. हे कोण नाकारू शकत नाही आहे. जिल्हा परिषद खासदार त्यांचे, 3-3, 4-4 आमदार त्यांचे, हे सगळं जर आपण आज पाहिलं तर आज त्यांचा एकही आमदार नाही. जे जयंत पाटील पण विधान परिषदचे आमदार होते ते पण मागच्या वेळेला होऊ शकलेले नाही आहेत. जिल्हा परिषद पण नाही आहे, सगळंच नाही आहे. आणि त्यामुळे कदाचित त्यांना काय वाटत असेल की आम्ही पुढे चाललोय, कसं बदनाम करावं. पण हरकत नाही आहे. आम्ही याला सामोरं जायला तयार त्यांनी आहोत. सुनील तटकरे आणि तुम्ही अनिकेत आग्रही तटकरेचं आहात पण नाव हे दिलंय. कुठेतरी तुम्हाला बहुतेक असं वाटतंय का ही जी प्रकरणं बाहेर त्यात येतात काय पालकमंत्र्यासाठी आग्रह राहणं हे काय चुकीचं आहे का? नाही असे प्रकार नाही, बाहेर पण काढून त्यांनी शिवसेनेची ताकद कमी करण्याचा प्रयत्न होतोय का अशाने ताकद रायगडमध्ये? कमी होत नाही. कारण ज्या जनतेने आम्हाला निवडून दिलं त्या जनतेला माहिती आहे की आपला आमदार, आपला माणूस कसा आहे, काय हे माझ्या मतदारसंघात आणि पुऱ्या जिल्ह्यातील मतदारसंघ सोडाच, पण पुऱ्या जिल्ह्यातील जनतेला माहिती आहे की भरत शेठ काय चीज आहे आणि काय नाही ते. लक्षात आलं का? चुकीचं केलं नाही आणि करणार पण पण त्यांनी नाही. मोठा आरोप केलाय भरत शेट हे चीटर आमदार आहेत, जनतेची सातत्यानं फसवणूक करतात आणि सुनील तटकरे तसेच अनिल तटकरेही तेच सांगतायत. चिटर जर असतो आम्ही तर लोकांनी आम्हाला 8 वेळेला निवडून दिलं नसतं. पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य टू आमदार. तुम्ही त्याला लेखाजोखा करा. मतदारसंघामध्ये माझ्या एखादा चौकशी करा. तुम्ही एवढे पत्रकार आहात, मीडियावाले आहात, सगळे आहात. त्याला विचारा ना, तुमचे आहेत ना साखळी. त्यांना बाबा भरत शेठ कसा आहे, काय आहे, कसा वागतो, काय करतो. लोकांच्या डोळ्यात खुपतंय. सकाळी रोज आमचा 8 वाजता दरबार चालू होतो. तो रात्री 2-2 वाजेपर्यंत आम्ही लोकांना भेटायचो. तर तुम्हाला पण वाटतं की या आरोपांच्या मागे तटकरेंचा हात आहे त्यांच्या? नाही, तटकरेंचा आहे किंवा आणि कोणाचा आहे हे मी आता तुम्हाला नाही सांगू शकत. आम्ही पूर्ण खात्री केल्याशिवाय कोणावरती आरोप करणं आम्हालाही नाही पटत. परंतु जी वस्तुस्थिती आहे ती आम्ही तुम्हाला व्यवस्थित उघड करून सांगतो. पण बरेचसे याला जोडून मी एक विचारतो. महेंद्र दळवी यांनी एक व्हिडिओ दाखवला जो लोकसभेचा होता जेव्हा खासदार सुनील तटकरे जिंकले होते आणि तेव्हा त्यांनी तो व्हिडिओ बनवला होता. त्यांचं असं म्हणणं आहे की हा जो माझा व्हिडिओ आहे तो फक्त आणि फक्त सुनील तटकरेंकडेच आहे. म्हणजे तुम्ही यावरून विचार करा की तो व्हिडिओ नेमका कोणी पुरवला असेल किंवा काय. तर ते त्यांचा आता रोग मी नाही सांगू शकत. तटकरे आणि आमचे दळवी यांचं पहिलं लय शक्य होतं. त्याच्यामुळे कदाचित त्यावेळेला त्यांनी काढला असेल. पण आमचा काय प्रश्न होता, आम्ही तत्वाने चालणारी मंडळी आहोत. आम्हाला ज्या वेळेला आदेश आले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते त्यावेळेला की आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना बनवायचं, त्याकरता आपापल्या जिल्ह्यातल्या खासदारकीच्या सीट ह्या निवडून यायला पाहिजेत आणि म्हणून आम्ही आमचा प्रयत्न केला. आम्ही त्यांना निवडून दिलं. आम्ही आमचं कर्तव्य पार पाडलं. तुम्ही म्हणालात हप्ते आता आणि आम्हालाही कमिशन चेकमेट मागले. करावं लागेल तर असे काही व्हिडिओ तुमच्याकडून सुद्धा बाहेर येणार आहेत का भविष्यात? आम्ही असे चुकीचे नाही की आम्ही मर्द आहोत. मर्दाची अवलाद असे नाही करत. जे गांडू लोक आहेत ते असे करणार. लक्षात आलं का? हे मर्द आम्ही शिवाजी महाराजांचे मावळ्यात आणि बाळासाहेबांचे खंदे समर्थक आहोत आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. आम्ही जर गांडू असतो तर तुम्हाला आम्ही असे 40 आमदार घेऊन सत्ता पलटी नसती केली. आम्ही मर्द होतो म्हणून केली.
लक्षात ठेवा. बरं तुम्ही सीएम साहेबांकडे जाणार आहात या सगळ्याची तक्रार करण्यासाठी नाही, त्यांच्या नाही, कानावर नाही. हे सगळे प्रकार हे बघा, आम्ही त्यांना कल्पना देऊ, पण एवढं सिरियसनेस घेणं मला तरी काय वाटत नाही. पण माझी पद्धत आहे, ज्याला कर नाही त्याला डर नाही, ज्याला आपण काही केलं नाही तर घाबरायचं काही कारण नाही. त्यांनी कुठलीही चौकशी लावावी, काही करावं, लक्षात आलं का. पण आता काही लोक हतबल झालेले आहेत आणि जे हतबल होतात ना तेच असे प्रकार करायच्या मागे लागलेत. आज दानवेची काय अवस्था आहे हो? ना घरका ना घाटका अशी त्याची अवस्था झालेली आहे. म्हणून त्याच्यावरती आता जो काही त्याने 8 दिवसात खुलासा नाही केला तर त्याच्यावरती अब्रू नुकसानीचा दावा आमचा महेंद्र दळवींनी तयार केलेला आहे. आता आम्हाला पण तो विचार करावा लागेल की नेमकी यातली वस्तूची परिस्थिती त्यांनी खुलेआम सांगावं. काय त्या चित्रलेखाने हे काय जे काय वस्तू आहे ती त्यांनी ओपन करून तुम्हाला सांगावं. ते कागद दाखवले, ते फडकवलं. थोडी तरी काहीतरी माणसाने जनाची नाही मनाची तरी ठेवायला पाहिजे असं आम्हाला वाटतंय. आणि म्हणून आम्ही त्यांच्या कुठल्याही ह्याला सामोरं जायला तयार नाही. तुम्ही म्हणता सुनील तटकरेंचं नाव मी घेतली पण महेंद्र धुर्वे असतील महेंद्र दळवे असतील त्यांनी थेट नावं घेतली ते तटकरेंनीच केले. हे बघ, काही गोष्टी आहेत त्या व्यवस्थित पावलं टाकून चालायला. लक्ष आलं का. आम्ही तुम्हाला सांगितलं की जोपर्यंत आम्ही खात्री करत नाही तोपर्यंत आम्ही कोणाच्यावरती आरोप प्रत्यारोप करणार. लक्षात ठेवा. त्यांनी केलंय, ह्यानी केलंय का आणि कोणी केलंय, शेवटी ईश्वर वरती आहे, तो कोणाला सोडत नसतो. इथंच करा आणि इथंच भरा, लांब जायची आता आवश्यकता नाही आहे. जर आम्ही काय चूक केली तर त्याचं पत्ता आम्ही भोगू. पण जाणून बुजून कोण जर चुकून चूक झाली सुधारता येते, जाणून बुजून करणाऱ्याला काय हे नसतं. म्हणून तुम्हाला रायगडमध्ये महायुतीची बैठक रक्तरंजित झाली. राजकारणाला सुरुवात झाली असं म्हणावं. हा रायगड